विधानसभा निवडणुका संपून 3 पक्षांनी सरकार बनवलं, भाजप विरोधी पक्षात बसलाय। नुसता भाजप विरोधी पक्षात बसलाय याला महत्त्व नाही आहे। भाजपचे 105 आमदार आहेत आणि त्यांना काय 4-5 आमदारांची अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे। त्यामुळे साधारण 120 आमदार हे भाजपच्या गोटात आहेत किंवा विरोधी पक्षात आहेत। या आकड्याला फार महत्त्व आहे मित्रांनो। वास्तविक महाराष्ट्राच्या विधानसभेत अतिशय दणदणीत ठणठणीत भक्कम असा विरोधी पक्ष असावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संस्थापक राज ठाकरे यांची इच्छा होती। मतदारांनी ती पूर्ण केली नाही, कारण त्यांची अपेक्षा होती की मनसेला महत्त्वाचा किंवा भक्कम विरोधी पक्ष म्हणून लोकांनी निवडून द्यावं। ती काय अपेक्षा मतदाराने पूर्ण केली नाही। पण राज ठाकरे यांची ती अपेक्षा ही त्यांच्या थोरल्या भावाने दादूने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मात्र पूर्ण केली। त्यांनी महायुती म्हणून निवडणूक लढवली आणि नंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाहिजे म्हणून महायुती मोडली आणि 2 काँग्रेसच्या सोबत जाऊन त्यांनी एक महायुतीचं सरकार बनवलेलं, महाविकास आघाडीचं सरकार बनवलेलं आहे। आणि त्यामुळे अतिशय भक्कम सरकार आहे। जवळजवळ 160-70 आमदारांचा पाठिंबा असलेलं सरकार आज महाराष्ट्रात आलेलं आहे। पण त्यामुळे दुसऱ्या बाजूला जो सर्वात मोठा पक्ष होता भाजप, अशा 105 आमदारांना विरोधी पक्षात बसायची वेळ आली। आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण बघितलं तर एवढा मोठ्या संख्येचा विरोधी पक्ष कधीच नव्हता। म्हणजे मला वाटतं 1978 मध्ये जेव्हा जनता पक्ष होता आणि जनता पक्षाची लाट आलेली होती, तेव्हाही जनता पक्षाला फक्त 99 आमदार मिळाले होते, 105 आमदार मिळालेले नव्हते। 105 आमदारांचा विरोधी पक्ष हा महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला आहे। आणि म्हणून मी असं म्हणतो की त्याला भरभक्कम पक्ष आहे, मोठाच्या मोठा विरोधी पक्ष समोर बसलाय की सत्तेत बसलेल्या कुठचाही पक्ष त्याच्या जवळपास जाऊ शकत नाही, इतका मोठा विरोधी पक्ष एक पक्ष समोर बसलेला आहे। आणि त्यामुळे मी असं म्हणतो की राज ठाकरे यांची इच्छा उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केली।